नमस्कार. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार कुमारी प्रियांका देवी. आपण काही दिवसांपासून श्रवण करत आहोत श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण. आणि या पारायणातील या ग्रंथातील आजचा आपला 11वा दिवस आणि अध्याय सुद्धा 11वा श्रवण करूयात. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जण जे शिवभजनी परायण. सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेचे धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणमुनी. त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाविधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांच नघे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेववीती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेववीती. तवते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगे. आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान यांस का नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेववीती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेते मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य बागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र जाळले सत्र करुणिया. जनमेजय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. विरंची सदटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै गेले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणुनी. राम प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती भाव चित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार
रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजबाजी आणि समग्र आरुढावे आवडेला पुढे हे कैसे राज्य करीती हे आमासी गूढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमर आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हा का झाले शिवभक्त यांची पूर्वकता समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भोप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यकराजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्या जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमैशी खिल्लारे बहुत बाजी गजघरी भौवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुण सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभागे ती घरा वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव भूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मणी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचो शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेचे बांधी प्रीतीने करी शिवलीला पुरा श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभंडण असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी हेऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सभेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभे गुण आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभवे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येलिले अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य आहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करुण नृत्य शाळेस लागला अन्न अग्न जल धावो लागले चहुकडून एकची हाक जाहली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलो करी एरी उठली घाबरी तब वातात्मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा
माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध जहाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग चित्रचरण मग त्रिचरण चेतवला. आकाश पंते जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश संवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी वृदहान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचली. तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटे पाळी भक्तांते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी जुळजुळ वाहे नीर. अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी. नीलकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी. गज चर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक झेलित. ते वेदहा भुजा पसरुणी अकस्मात. महानंदेसी झिरुणी धरित. हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरुण. विमानी वैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी वैसत. दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेते नाही आदी व्याधी. क्षुधा तुषा विरहित त्रिशुद्धी. भेद बुद्धी केचित येते नाही काम क्रोध द्वंद्व दुःख. मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृता गुण कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वणे अपारे. सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धव लागारे. भक्ता कारणी निर्मिले. जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयांस. शिवप्रद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावती. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चुन. त्याच पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावितील बहुतांस. उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन. गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती. हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेल देख. परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सगळीक दुखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषागुण विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे. करुणिया हाहाकार वक्षस्थळ पीठी नृपवर. मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते बनी माया सत्य तेथुनी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया. सत्मांशे निर्मिला पीतवसन. राजांशे सृष्टिकर्ता दुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता. विधी समणे सृष्टी रची पूर्ण. येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागुण 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान.
होन त्रयी सेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषी पासोण भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्न नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची निदर्शने तीर्थे पावड स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊनी इच्छिते जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागे पुसून अभिक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मस्तर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महा नरकी पडेल सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौण ऐसे म्हणती जे त्या लागुण आणूनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साचा अथवा शतघट स्थापुन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सक्त दीन राये धरिले दृढ चरण सद्गत होऊनी बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सगळे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांस वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेते जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देते मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यानी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घावला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोद्रक शिंपोण सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ वांडी दुजी नसे ते तेजे जैसे गवस्ती दिगंत दम सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषासी धरुण करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीसे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी
नादन मायेन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुतुके भराय कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी किम काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी ही श्वेतत्वपले मृडाणी रमणलिंग अर्चिजे किम निर्देवास सापडे चिंतामणी शुद्धा पुढे क्षीराब्दिये धावणी तैसा कमलोद्भवन नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पाधी कया दुर्दय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदजे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या करतल मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे दाडील शुक्रादिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिवंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्राहपत्य आवणी उभे ठाकले देखता परशारादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावुनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमणी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणि त होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक सता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते हे महत्पुण्य निर्सुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येतेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्म धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी कारण बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकदा पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राम भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज पद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना संवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पावण राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान किम हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन वादे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न वाधीची सर्व थाई
येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा. त्यास प्रसवूनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या ग्रहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे. ते त्यजावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करितानुष्ठान तयासे नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग नविते कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा श्रीरस्तु. श्री सांब सदाशिवार्पण नमस्तु. ओम नमः शिवाय. हा 11वा अध्याय एवढा परमपवित्र आहे की ज्या कोणा व्यक्तींना या शिवलीला अमृत ग्रंथाचं संपूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर त्या व्यक्तींनी या श्रावण मासामध्ये जरी हा फक्त 11वा अध्याय वाचन केला किंवा फक्त 11व्या अध्यायाचं जरी पठण केलं तरी संपूर्ण ग्रंथांचं पठण केल्याचं पुण्य हे त्या व्यक्तीच्या पदरी पडेल. आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती ही सुद्धा या 11व्या अध्यायातील फलश्रुती अशी म्हटली जाते. आणि शिवजींची विशेष कृपा ही या व्यक्तीवर आणि साधकावर राहते. धन्यवाद. यशवंत हो, जयवंत हो.